वाहणाऱ्या आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणी पार करता करता होणाऱ्या क्लेशांना यशाची किनार असते. त्यातून आत्मविश्वासाची धार परसते, दिशा सापडते. घटनांची उजळणी अनुभूती देते. ऐकूया CL अर्थातच चारुदत्त लक्ष्मण कुलकर्णी यांच्या अनुभूती या पुस्तकाचं अभिवाचन. पहिलं पेंटोग्राफ मशीन घेताना मी नोकरी सोडल्यानंतर मिळालेली सर्व रक्कम पणाला लावली होती. मार्जिन मनीचे 25% भरून बाकी 75% कर्ज अतिशय मिनतवारीनं मिळालेलं होतं. सुदैवानं आलेल्या उत्पन्नातून कर्जाचे हप्ते नियमितपणे फेडल्या जात होते. कर्मचाऱ्यांचे पगार जाऊन कंपनीच्या पगाराइतकेच पैसे मिळू लागले होते. मात्र नियमित काम आणि उत्पन्नाचा स्रोत मिळवणं हे गरजेचं होतं. आतापर्यंत झालेल्या अडचणींमधून संशोधन आणि कर्मसंतुष्टी झाली होती, परंतु हातात असलेली कामं कुठल्याही दिवसापासून पुढच्या जास्तीत जास्त 15 दिवसापर्यंतचीच असायची. मोठ्या कंपन्या ड्रॉईंग देऊन कोटेशन घेऊन जात असत, पण ऑर्डर मिळत नसे. ते जास्त असलं तर जास्त म्हणून रिजेक्ट होई आणि कमी असलं तर मी व्यवसायात नवीन असल्यामुळे त्यांना माझ्या कर्तृत्वाबद्दल शंका वाटून ते बाद होई. बऱ्याचदा कंपनीचा एक रिवाज म्हणून जुन्या सप्लायरच्या ऑर्डर रिवाईज करताना कंपॅरिझनसाठी कोटेशन नेलं जात असे. एकदा एका मोठ्या कंपनीतून मला खास कौतुकाचा फोन आला की मी अतिशय सविस्तर आणि काटेकोरपणे कोटेशन दिलं आहे म्हणून, पण तेही या कौतुकापर्यंतच सीमित राहिलं. तो जॉब मुंबईला जिथे गेला तिथल्या माणसांनाही नाशिकला ही सोय असताना त्यांच्याकडे तो जॉब गेल्याचं आश्चर्य वाटलं होतं. प्रत्येक वेळी अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची, उत्तीर्ण व्हायचं, पण तरीही त्याच वर्गात बसायचं आणि नव्या प्रश्नाचं उत्तर शोधत पुन्हा येरे मागल्या करायचं. आता मी कोणाला कोटेशन द्यायचंच नाही असं ठरवलं. योगायोगानं नेहमी कोटेशन नेणाऱ्या आणि कोटेशनच्या मांडणीचं कौतुक करणाऱ्या कंपनीनं त्याची एन्क्वायरी आली. काम अत्यंत घायकुतीवर आलेलं होतं. पुन्हा कोटेशनची विचारणा, माझा स्पष्ट नकार. ह्यावेळी खरंच ऑर्डर देण्याचं त्यांचं आश्वासन. मी म्हटलं, मग कोटेशनची गरज काय? थेट जॉब पाठवून द्या, मला माझा विश्वास सार्थ करू द्या, पैशाचं नंतर बघू. त्यांच्या कंपनीच्या नियमात ते बसत नसल्याचं सांगितल्यावर मलाही थोडंसं स्फुरण चढलं. आजपर्यंत जितके तास मी कोटेशन काढण्यासाठी घालवले आहेत तितक्या रुपयांचं देखील काम तुमच्याकडून मला मिळालेलं नाही आहे. असं असताना त्यावर मी कशासाठी वेळ व्यर्थ घालवायचा? ह्या माझ्या म्हणण्यावर मात्र त्यांना थोडीशी लाज वाटली असावी. तो जॉब मला मिळाला. त्यांच्या अडचणीच्या वेळात त्यांच्या अपेक्षेहून चांगल्या प्रतीचं काम पाहून एकदाची त्यांची खात्री पटली आणि हा ग्रह माझ्या लाभस्थानात रुजू झाला. ऑर्डर काढण्यासाठी आवश्यक म्हणून मी एक ओळीचं कोटेशन दिलं. अमुक अमुक जॉब आपल्या ड्रॉईंगनुसार करून देण्यासाठी रुपये अमुक अमुक, बस. त्यानंतर पुढे त्यांनी कुठलंही काम सांगितलं की मी आधी जॉब करीत असे. माझं असं म्हणणं असायचं की काम झाल्यानंतर 2च शक्यता असतील. एक तर तुम्ही सांगाल ती किंमत किंवा मी सांगेन ती किंमत तुम्ही स्वीकारायची. पडती बाजू कुणीही घेतली तरी त्यापुढे तो जॉब करायचे की नाही हा निर्णय घ्यायला दोघंही स्वतंत्र असायची. केलेल्या कामात वादविवाद व्हायचा नाही. सुरुवातीला सिक्रेट म्हणून असणाऱ्या गोष्टी पुढे ओपन सिक्रेट झाल्या. कारण इंजिनिअरिंगच्या काळ, काम, वेग, प्रक्रिया आणि कुठलं मशीन किती रुपये तासाने चालवावं हे गुपित नसतंच मुळे. प्रत्येक गोष्टीच्या नियमित नोंदी ठेवण्याच्या माझ्या अंगभूत सवयीमुळे कुठल्याही तांत्रिक अथवा व्यावहारिक बाबी समोरच्याला पटवून सांगणं मला अतिशय सुलभ होत असे. औद्योगिक वातावरणातल्या सर्वसाधारण प्रथांपलीकडे जाऊन माझे सर्व आर्थिक व्यवहार माझ्या सहकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना माहिती असत. शक्य त्या सर्व ठिकाणी त्यांना माझ्या मोबदल्यात सहभागी करून घेण्याचा माझा प्रयत्न असे. माझ्या स्वतःचा, माझ्या प्रामाणिक आणि प्रांजळपणावर पूर्ण विश्वास असल्यामुळे
पैशांच्या कारणास्तव सोडून गेलेल्या अतिकुशल कारागिराचीही मला कधी खंत वाटली नाही. वेळोवेळी व्यवहारातले जागतिक स्तरावर मान्यता पावलेले अनेक नीती नियम संदर्भाची समजून घेण्याचा व सांगण्याचा माझा अट्टहास असे. प्रत्येक वेळी पगार ठरवताना तिथे फक्त तो घेणाऱ्याचाच नव्हे तर देणाऱ्याच्याही लायकीचा संबंध असतो हे मी आवर्जून सांगत असे. एखादी मोठी कंपनी त्यांच्या स्वीपरला 5 आकडी पगार देऊ शकते ही त्या कंपनीची लायकी असते, स्वीपरची नाही. अशा कंपनीत एखाद्याला नोकरी लागणं हा त्याच्या नशिबाचाच भाग. त्याची तुलना तुम्ही ज्या कंपनीत काम करता तिच्याशी करणं हे निखालच चुकीचं आहे असं माझं नेहमीच सांगणं असे आहे. एखाद्या कामाचे कितीही पैसे कमी मिळाले तरी ते न केलेल्या शून्य कामापेक्षा कधीही जास्तच असतात. पैशांची गरज हे वास्तव आहे आणि कामाची उपलब्धता हे प्राक्तन. त्यामुळे आज जे हाती आहे त्यात जीव ओतणं हेच शहाणपण आहे. असो, एकदा मला माझ्या एका सहकार्याने प्रश्न केला की मेहनत आम्ही सारे करतो आणि ॲसेट्स मात्र तुमचे बनतात, त्याचं काय? त्याला व्यवसायात कर्मचाऱ्यांची थेट पार्टनरशिप असावी अशी अपेक्षा होती. मला वाल्या कोळ्याची आठवण आली. मी त्याला म्हटलं, माझ्या पापाचा म्हणजे कर्जाचा आणि अवचित येणाऱ्या दुष्काळाचा वाटेकरी होणार असशील तर माझी काहीच हरकत नाही. आज तुम्ही फक्त नफ्याचे भागीदार आहात, जे तुम्ही पगार, इन्सेंटिव्ह, बोनस या स्वरूपात मिळवता. कंपनीला नुकसान झालं तरी किमान पगार हा मिळतोच ना. त्यात कपात झालेली चालत असेल तर मला कुठे अडचण आहे? काढलेल्या कर्जासाठी माझी स्थावर जंगम मालमत्ता आणि मी स्वतः बँकेला गहाण आहे. तशी तुमची पण मालमत्ता बँकेला गहाण ठेवण्याची तयारी असेल तर विचार करून पहा. आता सर्वसाधारण माणसाला टाटा बिर्लांची संपत्ती दिसते, त्यांच्या वंचना दिसत नाहीत. खरं पाहिलं तर कुठल्याही माणसाच्या अडचणी सारख्याच असतात, दुःखही सारखीच असतात. त्याचा तुलनात्मक आवाका मोठा दिसतो, पण आमदानीशी असलेली त्याची टक्केवारी मात्र सारखीच असते. 2,000 रुपये प्राप्ती असणाऱ्या माणसाची 100 रुपयाची अडचण 20,000 रुपयांची आमदानी असणाऱ्याच्या 2,000 रुपयाच्या चणचणी एवढीच असते. बँका हा खरं तर अशा अडचणीतला व्यावसायिकांचा आधार, परंतु त्यांचे झटके आणि चटके फार रंजक आहेत. विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण हे सत्य आहे. आज बँकांचं सुळसुळाट आहे आणि कर्ज घ्या म्हणून दिसेल त्याच्या मागे ते हात धुवून लागतात आहे. पण त्यावेळी ही परिस्थिती फार वेगळी होती. आता बघा ना तुम्हीच. पहिलंच पेंटोग्राफ मशीनची लघुउद्योग म्हणून नोंदणी झाल्यावर शासकीय औद्योगिक वित्तीय संस्थेकडे संपूर्ण कागदपत्रांसह मागणी अर्ज पाठवला. त्याच्या 2 मुलाखती झाल्या. दोन्ही वेळी तांत्रिक बाबींवर चर्चा करताना हे पेंटोग्राफ म्हणजे लेथ आहे की मिलिंग आहे असा प्रश्न त्यांनी मला विचारला. पेंटोग्राफ हीच मशीनची जात आणि नाव आहे असं सांगितल्यावर ते बुचकळ्यात पडले. त्यांच्या दप्तरी असलेल्या सूचीत पेंटोग्राफ हे नाव नसल्यामुळे हे कर्ज त्यांना नाकारावं लागलं. ह्याच वित्तीय संस्थेने अजून काही वर्षांनंतर माझ्या दुसऱ्या व्यवसायासाठी काही लाखांचं कर्ज मंजूर केलं. ते मंजूर करताना त्यांची सरकारी अनभिज्ञता स्पृहणीय होती. आम्ही काय काय बनवणार आहोत याचे सॅम्पल्स मागितले त्यांनी. मी म्हटलं, अहो, कंपनी सुरू होण्यापूर्वी सॅम्पल्स कसे द्यावे यावर बाजारातून आणून दाखवा असं त्यांचं अनपेक्षित उत्तर आलं. आणि याहीवरची कडी म्हणजे आजपर्यंत असं प्रोजेक्ट महाराष्ट्रात कुठेही झालेलं नसल्यामुळे त्याची मंजुरी मुख्य शाखेतूनच घ्यावी लागेल अशी त्यांची अटकळ. आता नाईलाजाने बाजारातल्या वस्तूंची वरात घेऊन त्या मुख्य शाखेतल्या अधिकाऱ्याला घेऊन आम्ही नेऊन दाखवल्या. त्याला प्रश्न पडला, कारण अशा वस्तू आणून दाखवून प्रोजेक्ट मंजूर करण्याचा त्याच्या कारकिर्दीतला हा नवाच प्रकार होता. आमच्या ससे होलपट्टीची कथा ऐकून तो ओशाळला असावा किंवा त्याने नकोच ती जबाबदारी असा विचार केला असावा, अथवा लाजे खाजे खातर पण पाहुण्याच्या चपल्याने विंचू मारायचा म्हणूनही असेल. आम्हाला तात्विक होकार देऊन त्याने परत पाठवलं आणि कर्ज मंजूर झालं एकदाचं. आता प्रत्यक्ष वितरणाची वेळ आली तेव्हा प्रथम वर्किंग कॅपिटल म्हणजे खेळतं भांडवल मंजुरीचं बँकेचं पत्र त्यांनी मागितलं.
मी म्हटलं कामाच्या स्वरूपामुळे 50% आगाऊ रक्कम घेतल्याशिवाय अशी कामे करत नसतात. त्यामुळे तेच आमचं खेळतं भांडवल असेल आणि वेगळं आम्हाला नको आहे असं म्हणल्यावर ते बधीरच झाले. नियमांमध्ये अशी सोय कुठेच नव्हती. आमच्या ठाम भूमिकेमुळे किंवा मुख्य कार्यालयाकडून आलेल्या तात्विक होकारामुळे कदाचित ही अट त्यांना शिथिल करावीशी वाटली. आता पुढचा प्रश्न 25% मार्जिनचा. बरेच पैसे जागा आणि शेडसाठी भरलेले असल्यामुळे तोच मार्जिन मनीचा भाग होता असं आमचं म्हणणं ऐकून त्यांना कसला त्रास झाला कोणास ठाऊक. त्या व्यतिरिक्त कोलॅटरल सिक्युरिटी, कॉन्टिंजन्सीज असं करून त्यांनी मंजूर केलेल्या रकमेच्या साधारणतः 50% रक्कम भरल्याशिवाय वितरण होऊच शकणार नसल्याचा अंतिम निर्वाळा देऊन टाकला. आता पाळी आमची होती विचार करण्याची. इतके पैसे जर आमच्याकडे असतील तर कर्ज मग हवंच कशाला? पुढे हळूहळू वाढवता येईल एक मशिनरी. माझाही निश्चय पक्का झाला कर्ज न घेण्याचा. आधी चालू असलेल्या एनग्रेव्हिंगच्या व्यवसायातून थोडे थोडे पैसे टाकून सुरुवात करायचं ठरवलं, पण नियतीच्या मनात काही वेगळीच कलाटणी होती. आमच्या शेजारी एका राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी राहायला आले. त्या सदनिकेचा मी काळजीवाहक असल्यामुळे आमचा विशेष लोभ चढला. तसे गप्पिष्ट होते ते. एक दिवस खुबेने विषय काढत ते बोलले की बायकांना वय विचारू नये आणि पुरुषांना आमदानी आहे. तरीही तुम्हाला विचारतो की आमच्या बँकेत आपलं खातं का बरं नाही हो? मी म्हणालो काय करणार आहात तुम्ही विशेष? सगळे बँकवाले सारखेच नफेखोर. आणि आतापर्यंतच्या माझ्या संपर्कातल्या सर्व बँकांचे मला आलेले मुजोर आणि बेभरवसे अनुभव मी त्यांना ऐकवले. अडचणीच्या वेळी किंवा जेव्हा खरी गरज होती तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या निर्लज्ज वल्गनाही ऐकवल्या मी त्यांना. एका वर्षी नामांकित बॅटरी कंपनीचा अधिकृत वितरक या नात्याने एकाच सरकारी आणि निमसरकारी खात्याकडून आदल्या वर्षीच्या 5 पटीने उलाढाल होईल अशी निविदा कुठलाही गैरप्रकार न करता माझी पास झाली. साहजिकच तोपर्यंत न घेतलेली माल तारण कर्जाची सवलत घेण्याची मला आवश्यकता भासली. रीतसर अर्ज केला. 2 महिने टोलवाटोली सहन केली. संबंधित अधिकारी सतत प्रचंड व्यस्त असल्याने कोर्टासारखी पुढची तारीख देई आणि मी सज्जनासारखा बरोबर त्या दिवशी त्याच वेळी न चुकता हजर होई. खरं तर अशा वेळी वैतागून मीच कटकट करायला हवी, पण झालं उलटंच. एक दिवशी त्यानेच मी का कटकट करतो म्हणून वटवट केली. अहो तुम्ही किती दिवस मला चक्रा मारायला लावणार आहात? हो किंवा नाही काहीतरी निर्णय द्या असं म्हटल्यावर असं आहे का, मग नाही मिळणार असं समजा असं म्हणून त्याने मलाच उलटं सुनावलं. मापावरची शीग म्हणून त्याने असंही सांगितलं की अंथरूण पाहून पाय पसरा हो, व्यवसाय हळूहळू वाढवावा, एकदम अशी उडी घेऊ नका. हा अनुभव त्यांच्या बँकेचा नसूनही आमच्या शेजारचा रहिवासी बँक अधिकारी ते ऐकून स्तंभित झाला होता. त्यांची बँक तर अशा उद्धट वागणुकीसाठी आधीच बदनाम होती. मला प्रश्न विचारून त्यांची अवस्था खरं तर बिकट झाली होती. तरीही त्यांना त्याच बँकेचा दुसरा किस्साही मी ऐकवला. एका कंपनीच्या तातडीच्या कामासाठी नवीन 2 पेंटोग्राफ मशीन्स घेणं मला गरजेचं होतं. त्यासाठी माझी पळापळ चालू होती. मित्रमंडळी, मेहुणे, सासरे सगळे झाल्यावर एकाच्या सूचनेवरून माझ्या FDवर ताबडतोब कर्ज मिळावं म्हणून मी आधीच त्या बँकेच्या मॅनेजरला जाऊन भेटलो. त्याने त्यांच्या सौजन्य सप्ताहानिमित्त माझ्या खात्यातली शिल्लक बघून FD करून घेतलेली होती. मॅनेजरने मला प्रोजेक्ट रिपोर्ट मागितला. मी म्हटलं मला फक्त FDवर कर्ज हवं आहे. ते कशासाठी हवं आहे याचा काय संबंध बरं तुमचा? मला आता व्यावसायिक निकड आहे आणि पैसे हवे आहेत असं म्हटल्यावर तुम्हाला ते नाही कळायचं, ते तुमच्या CAला घेऊन या असं मला त्याने उत्तर दिलं. अखेरीस संतापून मी ती FD त्या क्षणी मोडली. बँकेतला अकाउंटही बंद केला आणि सर्व रोख रक्कम घेऊन माझं इप्सित पूर्ण केलं. आठवड्याभरात बँकेतून कुठल्याशा गोड बोलणाऱ्या युवतीचा फोन आला होता. अकाउंट का बंद केला या संदर्भात तिला माझी मुलाखत हवी होती. मी अर्थातच काळजावर दगड ठेवून तिची ती विनंती तत्काळ फेटाळून लावली. ह्याच संदर्भात ज्या सहकारी बँकेने मला पहिल्या मशीनसाठी कर्ज दिलं होतं, जे मी बोनस पॉईंट्स मिळवून फेडलेलं होतं, त्या बँकेच्या चेअरमनने त्यांच्या दरबारातून मला अक्षरशः कुत्र्यासारखं हाकलून बाहेर काढलेलं होतं. एकतर
बँक त्यांच्या वडिलांची मालमत्ता नव्हती आणि मी फुकटची बिनव्याजी भीकही मागत नव्हतो. असतात एकेकाचे दिवस. माझे अनोखे किस्से ऐकून आणि माझा अनावर झालेला सात्विक अवतार पाहून काय हवंय ते बँकेकडून तडक मिळवून देण्याचं आश्वासन आमच्या मित्र अधिकाऱ्याने मला देऊन टाकलं. मी म्हटलं, अहो किती दिवसात देणार? ते म्हणाले, आत्ता या क्षणी. माझा विश्वास बसेना. मी अजून एका बाबतीत शासकीय वित्त संस्थेने केलेल्या चेष्टेबद्दल सांगून त्यांनी मंजूर केलेल्या पण त्यांच्या जाचक अप्रशस्त अटींमुळे मी नाकारलेला प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांच्यापुढे टाकला. त्यांनी तत्काळ बँकेत फोन केला. मी अकाउंट उघडला. हवे होते तेवढे सगळे पैसे त्याच दिवशी त्यांनी जमा केले. आवश्यक कागदपत्र मी सोयीनुसार नंतर पूर्ण केली. इच्छा असेल ना तर सर्व काही होऊ शकतं. नाही म्हणणं सगळ्यात सोपं असतं. हो म्हणायला ताकद आणि हिंमत लागते. सवलती कितीही उपलब्ध असल्या तरी अशा संस्थांमधले निर्णय हे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर अवलंबून असतात, हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. त्या वर्षीच्या सौजन्य सप्ताहात मला बोलायला लावलं. त्यात मी स्पष्टपणे ही व्यक्तिसापेक्षता बोलून दाखवली. क्षेत्रीय प्रबंधकांनी त्याची दखलही घेतली. दुसऱ्या वर्षी मॅनेजर बदलले होते. क्षेत्रीय प्रबंधक मात्र तेच होते. यावर्षीही सौजन्य सप्ताहात मला पुन्हा बोलायला लावलं. या वर्षीचे नव्या मॅनेजरने दिलेले अनुभव मला फार कटू होते. मी क्षमा मागून पण कुणाचाही मुलाहिजा न ठेवता ते स्पष्टपणे मांडले. त्यामुळे इतरही पीडित गरजूंना बळ आलं आणि त्यांनीही व्यक्ती बदलल्यामुळे यंत्रणेत आलेला बेजबाबदारपणा उद्धृत करून माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला. त्याचं असं झालं की अनपेक्षितपणे परत अत्यंत वेळेवर योग्य आर्थिक पाठबळ मिळाल्याने माझा प्रोजेक्टेड टर्नओव्हर आणि इन्व्हेस्टमेंट अपेक्षेपेक्षा दुप्पट झाली होती. जिल्हा उद्योग केंद्रातल्या एका कर्तव्यतत्पर निस्पृह अधिकाऱ्याने शासनाच्या अनुदानासाठी प्रोजेक्टची व्हॅल्यू वाढवून घेण्याची मला सूचना केली, कारण तो अर्ज अजून अंतिम मंजुरीसाठी जायला अवधी होता. अनुदानाची रक्कम भांडवलाच्या 30% इतकी होती. भांडवल दुप्पट झाल्याने अर्थातच ती रक्कम दुप्पट होणार होती. त्यासाठी बँकेचा सॅटिस्फॅक्शन रिपोर्ट आणि अशा प्रगतीच्या पाठीशी आम्ही आहोत अशा आशयाचं एक आश्वासक पत्र हवं होतं. त्याचा सातत्याने पाठपुरावा करूनही त्या मॅनेजरला ते देता आलं नाही, किंबहुना त्यांनी दिलं नाही. एका मॅनेजरने व्यवसायाच्या भवितव्याचं द्रष्टेपणाने कल्याण केलं, तर दुसऱ्यानं एका टप्प्यावरच्या लोण्याचं पूर्णपणे पाणी केलं होतं त्याच्या नाकर्तेपणाने. आपल्याला धडा इतकाच की आपण कुणाशी कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही हे आपलं आपण जाणायचं, एवढंच. श्रोते हो, अनुभव हा चांगला किंवा वाईट दोन्ही असतो. तुम्ही त्याचे साक्षीदार किंवा अवलोकनकर्ते असू शकता. भागीदार असलंच पाहिजे असं नाही. त्यामुळं परिणाम माहीत झाला तरी त्याची झळ बसलेली असेलच असं नाही. योगायोगानं कधी अशा एखाद्या बऱ्या वाईट प्रसंगाला प्रत्यक्ष सामोरं जाण्याचा किंवा त्यात सहभाग असण्याचा योग आला तर त्याचा परिणाम थेट आपल्यावर होतो. आणि म्हणूनच तो अनुभवाहून जास्त तीव्रता असणारा स्वानुभव असतो. अशा स्वानुभवातून पूर्वी कुण्या ज्येष्ठानं केलेल्या उपदेशाची प्रचिती आली किंवा त्यातून आपण आपला स्वतःचा असा काही निष्कर्ष काढू शकलो तर ती अनुभूती होते. पूर्वी परिपक्वतेच्या अभावी न पटलेली गोष्ट आज पटली तर ती अनुभूती असते. दुसऱ्याच्या अनुभवावर बेतलेल्या अनुभूतीपेक्षा स्वयंभू अनुभूती ही तुलनेनं जास्त मौल्यवान असते, कारण ती मागून येणाऱ्यासाठी एक नवा अनुभवसिद्ध दिशादर्शक आयाम करून ठेवत असते. श्रोते हो, असाच दिशादर्शक आयाम तुम्हा आम्हा श्रोत्यांसाठीच आपल्यासमोर उलगडला आहे CL कुलकर्णी यांनी त्यांच्या अनुभूती या पुस्तक अभिवाचनातून. श्रोते हो, अनुभूती या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाला आलेल्या अनुभूतींचा अनुभव आपण आणखीही घेणारच आहोत, परंतु पुढच्या भागात.
अनुभूती ऐकायला विसरू नका. रेडिओ जयंतवर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी.